सुपे ग्रामपंचायतीचा 33वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. बारामती तालुक्यातील सुपे ग्रामपंचायतीचा 33वा वर्धापन दिन विविध लोकाभिमुख उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कचरामुक्त सुपे अभियानांतर्गत इलेक्ट्रिक घंटागाडीचे अनावरण, सार्वजनिक व घरगुती कचरा कुंड्यांचे वाटप, कापडी पिशव्यांचे वितरण, लोकाभिमुख प्रशासनांतर्गत डिजिटल सुविधांचा शुभारंभ तसेच वृक्षारोपांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि वृक्षारोप देऊन सत्कार करण्यात आला. गेल्या 33 वर्षात सरपंच पद भूषवलेल्या माजी सरपंचांनी सुपे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा विकासाचा प्रवास उलगडून सांगितला. या काळामध्ये पंचायत राज अभियान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत विशेष कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना, तालुक्यातील एक ग्रामपंचायत अशा ग्रामपंचायतींना शासनाकडून जिल्हा परिषदेच्या 15व्या वित्त आयोगातून आपल्या सुपे गावासाठी तालुक्यातून एक इलेक्ट्रिक घंटागाडी मिळालेली आहे आणि त्या घंटागाडीचं आज आपण अनावरण करणार आहोत. त्याचबरोबर ग्रामपंचायतीने हा जो काही कचऱ्याच्या विषयाच्या संदर्भात जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याच्यामध्ये खरं तर आपण ज्यावेळेस नागरिकांना सांगतो की उघड्यावरती कचरा टाकू नका, त्यावेळेस प्रशासनाची जबाबदारी असते की त्याची कुठेतरी सोय करून देणं अपेक्षित असतं. तर ती सोय सुविधा पुरवण्याचं काम ग्रामपंचायत करत आहे आणि त्याच्यासाठी आज आपण कचरा गाडीचं अनावरण असेल किंवा त्याच्याबरोबर नागरिकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा ह्याच्या संदर्भातलं आपण कुटुंबाला एक कापडी पिशवी देणार आहोत. त्याचबरोबर ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासाठी 2 डस्टबिन देणार आहोत. हे आपण ग्रामपंचायतीकडनं नागरिकांना सुविधा पुरवतोय आणि त्याचबरोबर ज्यावेळेस ग्रामपंचायतीकडून या सुविधा पुरवत असताना जी जबाबदारी गावाच्या सर्वांगीण विकासात अजित पवार यांचे मोलाचे योगदान असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी विद्यमान सरपंच तुषार हिरवे यांनी कचरामुक्त सुपे अभियान प्रभावीपणे राबवून परिसरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच पुणे जिल्ह्यातील स्मार्ट व्हिलेजच्या 10 गावांच्या यादीत सुपे गावाचा समावेश झाल्याबद्दल ग्रामपंचायतीचे अभिनंदन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी ग्रामपंचायतीच्या 33 वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल शुभेच्छा देत सुपेच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती किरण तावरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष संभाजी नाना होळकर, गटविकास अधिकारी किशोर माने, पंचायत समिती सदस्या उज्ज्वला खैरे, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत नाना खैरे, कालवा सल्लागार समिती सदस्य पोपटराव खैरे, करावाघज सरपंच नितीन मुलमुले, B.K. हिरवे, शौकतभाई कोतवाल, अशोक बसाळे, अशोक लोणकर, संजय दरेकर, सुरेश फरतडे, महादेव जगताप, मोहित खळदे, सुयश जगताप, सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच पूजा निकाळजे, ग्रामपंचायत सदस्य शफिकभाई बागवान, शंकर शेंडगे, विशाल चांदगुडे, विलास वाकचौरे, अश्विनी सकट, वैष्णवी बारवकर, मयुरी लोणकर, निलोफर तांबोळी, नयना जगताप, अश्विनी जाधव, ग्रामपंचायत अधिकारी सतीश बोरावके, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी महेश जाधव सुपे.